संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। संजय राऊतांनी मोदी, शहा, फडणवीसांना टॅग करत एक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी केवळ जय महाराष्ट्र असं म्हटलंय। दरम्यान त्यांनी केलेल्या ट्विटवर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है। उबाटाच्या नेत्यांना बरोबर माहिती की कोणाला टॅग केलं तर बातमी होते, अदरवाईज त्यांच्या बोलण्याला कोणी गंभीरपणे त्यांचाही पक्ष घेत नाही। दोन भावांना एकत्रित यायचं आहे, तुम्ही काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये? ठाकरे बंधू 5 जुलैला विजय मेळाव्यात एकत्र येणार आहेत। दरम्यान यावरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांना टॅग करत एक ट्विट केलंय। संजय राऊतांनी या ट्विटमध्ये जय महाराष्ट्र एवढाच उल्लेख केलाय। सकाळी उठल्यावर आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो असा टोला राऊतांनी लगावलाय। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना तोडली, मात्र आम्ही जिवंत आहोत तेच सांगायचंय असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलंय। त्याचा अर्थ काय असणार? सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत। मला सवय, आता बघा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, अमित शहा या देशाचे गृहमंत्री आहेत, फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि या तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला। त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है, जगह जगह। संजय राऊतांनी केलेल्या ट्विट नंतर भाजपकडून देखील पलटवार करण्यात आलाय। नरेंद्र मोदी, अमित शहांना टॅग केल्याशिवाय बातमी बनणार नाही म्हणून टॅग केल्याचं म्हणत राम कदमांनी राऊतांवर टीका केली आहे। तसंच राऊतांना कुणीही मनावर घेत नसल्याचा टोला कदमांनी लगावलाय। संजय राऊतांनी एक ट्विट केलं सकाळी सकाळी आणि त्यामध्ये जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग असं म्हणत 5 तारखेचा मेळावा आहे त्यासाठी सगळ्यांना येण्याचं आवाहन केले। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग सुद्धा केलंय। बरोबर आहे, तिघांना टॅग नाही केलं तर वर्तमानपत्राची बातमी होईल कशी? त्यामुळे उबाटाच्या नेत्यांना बरोबर माहिती की कोणाला टॅग केलं तर बातमी होते, अदरवाईज त्यांच्या बोलण्याला कोणी गंभीरपणे त्यांचाही पक्ष घेत नाही। दरम्यान काल ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला होता, त्याला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। फडणवीसांनी GR काढल्यामुळे शिवसेनेची स्थापना झालेली नाही, जरी शिवसेना फोडण्याचा GR फडणवीसांनी काढला तरीही मराठी माणूस एकत्रच आहे, त्यामुळे GRच्या गोष्टी सांगू नका असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय। मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित यायचं आहे, तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये? असा तर जी आर काही मी काढलेला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे, त्याच्यामुळे GRच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका। नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ठाकरे बंधूंनी केलेल्या कडाडून विरोधानंतर हिंदी भाषेचे GR रद्द करण्यात आले। मात्र इतर 5 जुलैला विजयी जल्लोषाची घोषणा करण्यात आली। या विजयी जल्लोषावरून राऊतांनी ट्विट करत मोदी, शहा आणि फडणवीसांना डिवचलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।